Good morning, girls. Myself Jagtap Kedi. I will take second topic of secretary practice subject. Last lecture we have studied second topic and understood the concept of related this topic. Well, I will start my lecture. आपण लास्ट लेक्चरला समहक्क भाग म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, त्याचे प्रकार काय आहेत या संकल्पना आपण बघितल्या. त्याचप्रमाणे आज आपण या तासाला अग्रहक्क भाग म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे प्रकार व त्याचप्रमाणे मालकीच्या भांडवलातील दुसरा स्रोत, प्रतिधारण नफा आणि त्याचे घटक या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. तर आज आपण सर्वप्रथम अग्रहक्क भाग म्हणजे काय ही संकल्पना बघूयात. अग्रहक्क भाग या भागांना काही विशेष सवलती व अग्रक्रम कंपनीने दिलेले असतात. असे हक्क समहक्क भागांना दिले जात नाही. अग्रहक्क भागधारकास लाभांश अग्रक्रमाने व निश्चित दराने दिला जातो. त्याचप्रमाणे कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी यांचा अग्रक्रमाने विचार देखील केला जातो. या भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतो, परंतु ज्या मुद्द्यावरील निर्णयाचा त्यांच्या गुंतवणुकीवर परिणाम होत असेल अशा मुद्द्यांवर ते मतदान करू शकतात. उदाहरण, जर कंपनीने अग्रहक्क भागधारकांच्या हक्कांमध्ये जर काही बदल केला असेल तर अशा मुद्द्यांवर ते मतदान करू शकतात. म्हणजेच अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे सहमालक असतात, पण ते कंपनीचे नियंत्रक नसतात. त्यानंतरनं पुढे आपण अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये बघूयात. अग्रहक्क भागांच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेलं आहे लाभांशासाठी अग्रहक्क. लाभांशासाठी अग्रहक्क याचा अर्थ कंपनीला जो प्रत्येक वार्षिक नफा मिळत असतो त्या नफ्याच्या वाटप करणाऱ्या रकमेवर प्रथम दावा म्हणजेच प्रथम हक्क हा अग्रहक्क भागधारकांचा असतो. प्रथम कंपनी अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचे वाटप करते, मग त्यानंतरनं समहक्क भागधारकांना दिले जाते. त्यानंतरनं अग्रहक्क भागांचे दुसरे वैशिष्ट्य आहे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. यामध्ये कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवलाच्या परतफेडीसाठी या भागांचा प्रथम विचार केला जातो. त्यामुळे भांडवल नुकसानीपासून अग्रहक्क भागधारकांचे संरक्षण होते. यापुढे अग्रहक्क भागांचे तिसरे वैशिष्ट्य सांगितलेले आहे निश्चित परतावा. निश्चित परतावा याचा अर्थ अग्रहक्क भागांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. अग्रहक्क भागांना केवळ नफ्यामधूनच लाभांश दिला जातो. जर कंपनीवर एखादे आर्थिक संकट आले असेल तर अशा आर्थिक संकटांच्या काळात संचालकांनी जर अग्रहक्क भागधारकांना कोणताही लाभांश न देण्याचा जर निर्णय घेतला असेल तर अशा वेळेस हे अग्रहक्क भागधारक न दिलेल्या लाभांशावर त्यांचा हक्क सांगू शकत नाहीत. यानंतर पुढचे वैशिष्ट्य आहे भांडवलाचे स्वरूप. भांडवलाचे स्वरूप याचा अर्थ अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी भांडवल पुरवत नाहीत, म्हणून एका ठराविक कालावधीनंतरनं त्यांची परतफेड करावी लागते. कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. कंपनीला अतिरिक्त भांडवलाची गरज भागवण्यासाठी अशा भागांची विक्री करावी लागते व त्या माध्यमातून भांडवलाची उभारणी करावी लागते, म्हणून या भागांना सुरक्षित भांडवल असे समजले जाते. यानंतर पुढचं पाचवं वैशिष्ट्य आहे बाजार मूल्य. अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांश स्थिर असल्यामुळे त्यांचे बाजार मूल्य बदलत नाही. समहक्क भागांशी या अग्रहक्क भागांची तुलना केल्यास या अग्रहक्क भागांच्या मूल्यात वृद्धी होत नाही. यानंतर पुढे अग्रहक्क भागांचे सहावे वैशिष्ट्य सांगितलेले आहेत मतदानाचा अधिकार. मतदानाचा अधिकार यामध्ये भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण अधिकार नसतो,
परंतु ज्या मुद्द्यावरील निर्णयाचा परिणाम अग्रहक्क भागधारकांच्या गुंतवणुकीवर होत असेल तर अशा प्रकारच्या मुद्द्यांवर हे भागधारक मतदान करू शकतात. उदाहरण, जर कंपनीने अग्रहक्क भागधारकांच्या हक्कांमध्ये काही बदल केला असेल तर अशा प्रकारच्या मुद्द्यांवर हे भागधारक मतदान करू शकतात. पुढचे वैशिष्ट्य सांगितलेले आहे जोखीम. जोखीम याचा अर्थ भांडवलाची सुरक्षितता व निश्चित लाभांश असे दोन फायदे अग्रहक्क भागांशी निगडीत आहेत. त्यामुळे जेव्हा बाजारपेठेमध्ये एखाद्या वेळेस मंदीच्या काळात जेव्हा व्याजदराची सतत घसरण होत असते तेव्हा अशा वेळी या भागधारकांना अग्रहक्क हे एक वरदानच असते. यापुढे पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे दर्शनी मूल्य. दर्शनी मूल्य याचा अर्थ समहक्क भागांपेक्षा अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे जास्त असते. त्यांचे दर्शनी मूल्य साधारणपणे 100 रुपये इतके असते. पुढचं 9वं वैशिष्ट्य आहे हक्क भाग व बोनस भाग. ज्याप्रमाणे समहक्क भागधारकांना जर कंपनीला अतिरिक्त नफा झाला असेल तर त्या नफ्यामधून हक्क भाग व बोनस भाग याचे वाटप केले जाते, त्याप्रमाणे अग्रहक्क भागांना हक्क भाग व बोनस भागांचे वाटप केले जात नाही व हे अग्रहक्क भाग त्यास पात्र सुद्धा नसतात. यानंतर शेवटचं वैशिष्ट्य सांगितलेले आहे गुंतवणूकदाराचे स्वरूप. गुंतवणूकदाराचे स्वरूप याचा अर्थ विशेष सवलती व अग्रहक्क असणाऱ्या भागांकडे गुंतवणूकदार आकर्षित होतात. परिवर्तनास विरोध करणारा, सावध भांडवलाच्या सुरक्षिततेत स्वारस्य असणारा गुंतवणूकदार अशा भागांना पसंती देतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अग्रहक्क भागांची एकूण 10 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत की ज्यामध्ये आपण पहिलं वैशिष्ट्य जे बघितलं लाभांशासाठी अग्रहक्क, याचा अर्थ की जेव्हा कंपनीला नफा होत असतो तेव्हा सर्वप्रथम कंपनी अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचे वाटप करत असते. त्यानंतर आपण दुसरं वैशिष्ट्य बघितलं भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. याचा अर्थ जेव्हा कंपनीचं विसर्जन होत असतं किंवा जेव्हा कंपनी बंद करत असते तेव्हा कंपनीच्या विसर्जनावेळी जे भांडवलाची परतफेड केली जाते ती भांडवलाची परतफेडसुद्धा सर्वप्रथम आधी अग्रहक्क भागधारकांशी केली जाते, नंतर समहक्क भागधारकांचा विचार केला जातो. त्यानंतर आपण तिसरं वैशिष्ट्य बघितलं निश्चित परतावा. निश्चित परतावा याचा अर्थ काय आहे की जेव्हा कंपनीला नफा होत असतो तेव्हा त्या प्रत्येक वर्षाच्या नफ्यामधून कंपनी अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप करत असते. परंतु जर एखाद्या वेळेस कंपनीवर आर्थिक संकट आलं असेल आणि अशा वेळेस जर कंपनीला नफा झाला नसेल तर अशा वेळेस त्या वर्षी त्या भागधारकांना लाभांशाचं वाटप केलं जात नाही. त्यानंतर पुढे आपण चौथं वैशिष्ट्य बघितलं होतं भांडवलाचे स्वरूप. यामध्ये आपल्याला भांडवलाच्या स्वरूपांमध्ये सांगितलं होतं की ज्याप्रमाणे समहक्क भागधारक हे कंपनीला कायमस्वरूपी भांडवल पुरवत असतात त्याप्रमाणे अग्रहक्क भागधारक हे कंपनीला कायमस्वरूपी भांडवल पुरवत नसतात, कारण ते एक ठराविक कालावधीनंतर या अग्रहक्क भागधारकांची परतफेड करावी लागते. आणि जे न परतफेडीचे अग्रहक्क भाग असतात अशा भागांची कंपनी विक्री करू शकत नाही. असे भाग कंपनीचे विसर्जन झाल्यानंतर कंपनीमध्ये दिलेल्या नियमावलीच्या तरतुदीनुसार अशा प्रकारच्या भागांची तिथं विक्री केली जाते. म्हणून अशा अग्रहक्क भागांना एक प्रकारे सुरक्षित भांडवल म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर आपण पुढचं 5वं वैशिष्ट्य बघितलं होतं बाजार मूल्य. बाजार मूल्यांमध्ये ज्याप्रमाणे समहक्क भागधारकांच्या बाजार मूल्यांमध्ये वृद्धी होत असते त्याप्रमाणे अग्रहक्क भागांच्या मूल्यांमध्ये बाजार मूल्यांमध्ये वृद्धी होत नसते, कारण अग्रहक्क भागांना जो दिला जाणारा लाभांश असतो तो स्थिर दराने असतो की ज्यामुळे बाजार मूल्यांमध्ये त्यांच्या कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. यानंतर आपण 6वं वैशिष्ट्य बघितलं होतं मतदानाचा अधिकार. ज्याप्रमाणे समहक्क भागधारकांना कंपनीने मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे अग्रहक्क भागधारकांना कंपनीने मतदान करण्याचा अधिकार दिलेला नाहीये. फक्त त्यांना मतदान कधी करता येतं जेव्हा कंपनीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले असेल आणि त्या निर्णयाचा परिणाम जर त्यांच्या गुंतवणुकीवर होत असेल तर अशा वेळेस ते अग्रहक्क भागधारक अशा वेळेस त्या मुद्द्यांवर किंवा त्या निर्णयांवर त्यांचं मतदान देऊ शकतात. यानंतर आपण 7वं वैशिष्ट्य बघितलं होतं जोखीम.
जोखीम याचा अर्थ काय आहे की जेव्हा बाजारपेठेमध्ये एखाद्यास मंदी येत असते तेव्हा मंदी आल्यानंतरनं कंपनी व्याजदरांमध्ये सतत घसरण होत असते. मग अशा वेळेस जर ज्या व्यक्तींना कंपनी व्याजदर देत असते अशा जर व्याजदरांमध्ये जर सतत घसरण होत असेल तर अशा वेळेस जर एखाद्या वेळेस कंपनीने अग्रक भागधारकांना लाभांश दिलं नसेल तर यावेळेस ते त्या लाभांशाला मुकतात. याचा अर्थ त्या वर्षीचा लाभांश त्यांना मिळत नसतो. त्यामुळे भांडवलाची सुरक्षितता व निश्चित लाभांश अशा 2 फायद्यांमध्ये अग्रक भागधारकांना एक प्रकारे वरदान मिळाल्यासारखंच आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण बघितलं दर्शनी मूल्य. ज्याप्रमाणे समहक्क भाग दर्शनी मूल्य याचाच अर्थ की आपण जे भाग खरेदी करतो त्या भागांची किंमत. ज्याप्रमाणे समहक्क भागांचं दर्शनी मूल्य हे इतकं किरकोळ असतं, उदाहरण 1 रुपयापासून 10 रुपये वगैरे अशा प्रकारचं ते दर्शनी मूल्य असतं, परंतु अग्रहक्क भागांचं दर्शनी मूल्य हे समहक्क भागांपेक्षा जास्त असतं. म्हणजे साधारणपणे ₹100 इतकं अग्रहक्क भागांचं दर्शनी मूल्य असेल. त्यानंतर आपण पुढचं वैशिष्ट्य बघितलं होतं हक्क भाग व बोनस भाग. यामध्ये आपण बघितलं होतं की ज्याप्रमाणे कंपनी समहक्क भागांना हक्क भाग व बोनस भाग देते त्याप्रमाणे अग्रहक्क भागांना हक्क भाग व बोनस भाग मिळण्यास ते पात्र नसतात. आणि शेवटचं आपण वैशिष्ट्य बघितलं होतं की गुंतवणूकदाराचे स्वरूप. गुंतवणूकदाराचे स्वरूप याचा अर्थ अशा प्रकारच्या भागांकडे गुंतवणूकदार जास्त आकर्षित होतो. याचे महत्त्वाचे 2 कारण म्हणजे की याला जो लाभांश दिला जातो या भागांवर तो निश्चित दराने दिला जातो आणि भांडवल परतफेडीच्या वेळेस सुद्धा याचा प्रथम विचार करण्यात येतो. त्यामुळे गुंतवणूकदार अशा भागांकडे जास्त प्रमाणात आकर्षित होत असतात. म्हणजे अशा प्रकारे आपण अग्रहक्क भागांचे एकूण 10 वैशिष्ट्ये इथे बघितलेले आहेत आणि ते वैशिष्ट्य समजून घेण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे. यानंतर पुढे आपल्याला अग्रहक्क भागांचे प्रकार सांगितलेले आहेत. ज्याप्रमाणे आपण अग्रहक्क भागांचे वैशिष्ट्य बघितले त्याचप्रमाणे आता आपण अग्रहक्क भागांचे प्रकार बघणार आहोत. अग्रहक्क भागांचे एकूण 8 प्रकार आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आपल्याला सांगितलेला आहे संचयी अग्रहक्क भाग, दुसरा आहे असंचयी अग्रहक्क भाग, तिसरा लाभभागी अग्रहक्क भाग, अलाभभागी अग्रहक्क भाग, परिवर्तनीय अग्रहक्क भाग, अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि शेवटचा प्रकार सांगितलेला आहे न परतफेडीचे अग्रहक्क भाग. म्हणजे असे एकूण आपल्याला 8 प्रकार अग्रहक्क भागांचे सांगितलेले आहेत. आता हा प्रत्येक प्रकार आपण इथे समजून घेऊयात. अग्रहक्क भागांच्या प्रकारामधला पहिला प्रकार जो सांगितलेला आहे संचयी अग्रहक्क भाग. संचयी अग्रहक्क भाग याचा अर्थ ज्या भागांना न दिलेला लाभांश पूर्णतः देईपर्यंत संचित होत राहतो त्यांना संचयी अग्रहक्क भाग असे म्हणतात. जर अपुऱ्या नफ्यामुळे कंपनी 1 किंवा अधिक वर्षांचा लाभांश देऊ शकली नाही तर अशा लाभांशाची थकबाकी संचित होत जाते. जेव्हा कंपनीला चांगला नफा मिळतो तेव्हा त्या वर्षी अशा लाभांशाची थकबाकी भागधारकांना समहक्क भागधारकांच्या आधी दिली जाते. अर्थात संचयी अग्रहक्क भाग याचाच अर्थ काय आहे की ज्या वेळेस कंपनीला एखाद्या वर्षी जर नफा कमी झाला असेल किंवा पुढचे अनेक वर्ष जर कंपनीला नफा जास्त होत नसेल की ज्यामुळे कंपनी अग्रहक्क भागधारकांना निश्चितपणे लाभांश जर देत नसेल तर असा जो प्रत्येक वर्षी न दिलेला लाभांश असतो तो लाभांश प्रत्येक वर्षी संचित केला जातो. याचा अर्थ तो लाभांश तो डिव्हिडंड तिथं पेंडिंग ठेवला जातो आणि ज्या वेळेस कंपनीला सर्वात जास्त नफा होईल अशा वेळेस या पूर्ण लाभांशाची थकबाकी कंपनी इथं पूर्ण करते. आणि अशा प्रकारे जेव्हा अशी थकबाकी दिली जाते तेव्हा ती थकबाकी समहक्क भागधारकांच्या आधी अग्रहक्क भागधारकांना दिली जाते. त्यानंतर अग्रहक्क भागांचा दुसरा प्रकार आहे असंचयी अग्रहक्क भाग. असंचयी अग्रहक्क भाग याचा अर्थ या अग्रहक्क भागांवरील लाभांश संचित होत नाही. त्या वर्षीच्या नफ्यातून त्यांना लाभांश दिला जातो. जर कंपनीला एखाद्या वर्षी नफा झाला नाही तर असंचयी अग्रहक्क भागांना लाभांश मिळत नाही, ते कायमचे या लाभांशाला मुकतात.
म्हणजेच अर्थात की ज्याप्रमाणे आपण पहिला प्रकार बघितला संचयी अग्रक्क भाग, की ज्यामध्ये आपण बघितलं की जर कंपनीला एखाद्या वर्षी जर नफा झाला नसेल तर अशा वेळेस कंपनी त्या वर्षीचा लाभांश पेंडिंग ठेवते आणि तो लाभांश पुढच्या वर्षी त्या भागधारकांना देते, म्हणजे एक प्रकारे तो लाभांश संचित करत जाते. मग त्याचप्रमाणे असंचयी अग्रक्क भागांमध्ये जर एखाद्या वर्षी कंपनीला नफा झाला नसेल तर अशा वेळेस त्या अग्रक्क भागधारकांना कंपनी लाभांश देत नाही, ते लाभांशाला कायमचे मुकतात. कायमचे मुकतात याचा अर्थ की त्यांना तो लाभांश कधीच दिला जात नाही. त्यामुळं कंपनीला जो नफा होईल त्या प्रत्येक वर्षी त्याच नफ्यातून त्या भागधारकांना लाभांश दिला जातो, म्हणून त्याला असंचयी अग्रक्क भाग असं म्हटलं जातं. यानंतर आपण तिसरा अग्रक्क भागाचा प्रकार बघूयात, लाभभागी अग्रक्क भाग. लाभभागी अग्रक्क भाग याचा अर्थ की ज्या अग्रक्क भागांना निश्चित लाभांश व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये काही वाटा दिला जातो त्याला लाभभागी अग्रक्क भाग असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे समहक्क भागांना लाभांशाव्यतिरिक्त हक्क भाग व बोनस भाग मिळतात, त्याचप्रमाणे अग्रक्क भागांना असा लाभ दिला जातो. पण हा लाभ आधी समहक्क भागांना दिला जातो, नंतर अग्रक्क भाग हे त्यासाठी पात्र असतात. म्हणजे अर्थात सांगायचं म्हणलं तर लाभभागी अग्रक्क भागांमध्ये काय सांगितलेलं आहे की समहक्क भाग आणि अग्रक्क भाग. समहक्क भागांना कंपनी लाभांश देत असते, पण जर कंपनीला जास्त नफा झाला असेल तर अशा वेळेस कंपनी विनामूल्य समहक्क भागधारकांना हक्क भाग आणि बोनस भाग देत असते. मग त्याचप्रमाणे या अग्रक्क भागांना सुद्धा जेव्हा कंपनी लाभांश देते त्या लाभांशाव्यतिरिक्त पण जर कंपनीला जास्त नफा झाला असेल तर अशा वेळेस कंपनी अशा भागधारकांना बोनस भाग किंवा हक्क भाग देऊ शकते, पण आधी ते समहक्क भागधारकांना दिलं जातं आणि नंतर ते अग्रक्क भागधारकांना दिलं जातं. म्हणजे अशा प्रकारचा लाभ हा लाभभागी अग्रक्क भागांना मिळत असतो. त्यानंतर पुढचा चौथा प्रकार आहे अलाभभागी अग्रक्क भाग. अलाभभागी अग्रक्क भाग म्हणजे ज्या अग्रक्क भागांना निश्चित लाभांशाव्यतिरिक्त कंपनीच्या नफ्यामध्ये काही वाटा नसतो, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ दिला जात नाही, अशा भागांना अलाभभागी अग्रक्क भाग असे म्हणतात. म्हणजे अशा भागांना कंपनी कोणत्याही प्रकारचे लाभ देत नसते. यानंतर पुढचा पाचवा प्रकार सांगितलेला आहे परिवर्तनीय अग्रक्क भाग. परिवर्तनीय अग्रक्क भाग म्हणजे या अग्रक्क भागांचे ठराविक मुदतीनंतर समहक्कांमध्ये कंपनी रूपांतर करत असते, म्हणून त्यांना परिवर्तनीय अग्रक्क भाग असे म्हटले जाते. यानंतर अग्रक्क भागांचा सहावा प्रकार सांगितलेला आहे अपरिवर्तनीय अग्रक्क भाग. अपरिवर्तनीय अग्रक्क भाग म्हणजे ज्या अग्रक्क भागांचे परिवर्तन हे समहक्क भागांमध्ये होत नसते त्याला अपरिवर्तनीय अग्रक्क भाग असे म्हणतात. म्हणजेच अपरिवर्तनीय अग्रक्क भागांना समहक्क भागांमध्ये रूपांतरित होण्याचा कोणताच पर्याय इथे उपलब्ध नसतो. पुढे अग्रक्क भागांचा आपल्याला सातवा प्रकार सांगितलेला आहे परतफेडीचे अग्रक्क भाग. परतफेडीचे अग्रक्क भाग म्हणजे परतफेडीच्या अग्रक्क भागांना गुंतवलेले भांडवल ठराविक मुदतीनंतर परत केले जाते. नियमावलीतील तरतुदीनुसार या भागांची परतफेड केली जाते. भांडवलाची परतफेड वाटपयोग्य नफ्यातून म्हणजेच नवीन समहक्क भागांच्या विक्रीतून आलेल्या पैशातून कंपनी करू शकते. अर्थात परतफेडीचे अग्रक्क भाग म्हणजे ज्या अग्रक्क भागांची मुदत संपलेली असते अशा भागांचे कंपनीच्या नियमावलीप्रमाणे त्यांना परतफेड करावी लागते आणि अशी परतफेड करताना कंपनीला नवीन मिळालेल्या समहक्क भागांच्या विक्रीच्या पैशातून किंवा कंपनीला जो नफा झालेला आहे अशा नफ्यातून कंपनी अशा अग्रक्क भागांची इथे परतफेड करते. त्यानंतर शेवटचा प्रकार सांगितलेला आहे न परतफेडीचे अग्रक्क भाग. न परतफेडीचे अग्रक्क भाग म्हणजेच अग्रक्क भागांची परतफेड कंपनीच्या विसर्जनानंतर केली जाते. कंपनी कायदा 2013 कलम 55(1) नुसार
कंपनी न परतफेडीच्या अग्रक भागांची विक्री करू शकत नाही. याचाच अर्थ काय आहे की जोपर्यंत कंपनी अस्तित्वात आहे तोपर्यंत कंपनी न परतफेडीच्या अग्रक भागांची विक्री करू शकत नाही. आणि जेव्हा कंपनीचं विसर्जन होईल तेव्हा कंपनीच्या विसर्जनानंतर कंपनीच्या नियमावलीप्रमाणे कंपनी अशा न परतफेडीच्या अग्रक भागांची नंतर विक्री करू शकते. म्हणजे अशा प्रकारे आपण अग्रक भागांचे एकूण 8 प्रकार इथे बघितलेले आहेत. त्यानंतरनं पुढचा पॉईंट आहे प्रतिधारण नफा किंवा संचयी मिळकत, की ज्याला आपण रिटेन्ड अर्निंग सुद्धा म्हटलं जातं. प्रतिधारण नफा हा आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत बघत आहोत. यामध्ये आपण त्याचे वर्गीकरण बघितलेलं होतं की कंपनीला जेव्हा भांडवलाची गरज असते तेव्हा कंपनी मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल अशा 2 भांडवलाच्या माध्यमातून कंपनी स्वतःसाठी भांडवल उभा करते. तर मालकीच्या भांडवलामध्ये आपण पहिला स्रोत बघितलेला आहे भाग. या भागांमध्ये आपण समहक्क भाग आणि अग्रहक्क भागांबद्दल पूर्ण माहिती घेतली. आता मालकीच्या भांडवलातील दुसरा स्रोत आहे प्रतिधारण नफा, की ज्याला संचयी मिळकत आणि रिटेन्ड अर्निंग असं म्हटलं जातं. तर प्रतिधारण नफा म्हणजे कंपनीला जेव्हा जास्त नफा होतो तेव्हा त्यातील काही हिस्सा बाजूला ठेवला जातो आणि हा हिस्सा कंपनी राखीव निधीमध्ये वर्ग करते. म्हणजे प्रत्येक वर्षी कंपनी अशा निधीचा साठा करत असते आणि हा निधी लाभांश म्हणून वितरित न करता तो व्यवसायात गुंतवला जातो. याचाच अर्थ पुढे जे आपण व्याख्या आहे त्या व्याख्यावरून आपल्याला प्रतिधारण नफा म्हणजे काय हे कळेल. संस्थेचा नफा जमा करण्याच्या प्रक्रियेस आणि त्याचा व्यवसायात वापर करण्याच्या पद्धतीस संचयी मिळकत असे म्हणतात. म्हणजेच या निधीमधून कंपनी समहक्क भागधारकांना विनामूल्य बोनस भाग देते, जे की एक प्रकारे नफ्याची पुनर्गुंतवणूक केली जाते. बोनस भागांचे वाटप करून त्यांचे रूपांतर कायमस्वरूपी भाग भांडवलामध्ये केले जाते. म्हणून प्रतिधारण नफा हा वित्त पुरवठा करण्याचा अंतर्गत स्रोत आहे म्हणून समजला जातो. यानंतर पुढे आपण प्रतिधारण नफ्याचे म्हणजेच संचयी मिळकतीचे निश्चित करणारे घटक बघणार आहोत. संचयी मिळकती निश्चित करणारे घटक याचा अर्थ की जेव्हा कंपनीला संचयी नफा हा जास्त प्रमाणात मिळवायचा असतो तेव्हा असा नफा कोणत्या घटकांच्या माध्यमातून मिळवता येईल या घटकांबद्दल आपल्याला यामध्ये माहिती दिलेली आहे. तर संचयी मिळकती निश्चित करणारे घटक त्यातला पहिला घटक सांगितलेला आहे कंपनीचा एकूण नफा. कंपनीचा एकूण नफा म्हणजे जर कंपनीला जास्त प्रमाणात नफा झाला असेल तर त्यातील थोड्या भागांची बचत करून तो राखीव निधीकडे वर्ग केला जातो. जे.एफ. केन्सच्या मते जास्त प्रमाणात नफा असेल तर जास्त प्रमाणात बचत असे याचे सूत्र आहे. म्हणून कंपनी संचालक मंडळाच्या भूमिकेतून या निधीचे प्रमाण ठरवते आणि कंपनीला जास्त प्रमाणात नफा झाला असेल तर त्यातील तो हिस्सा बाजूला काढून तो राखीव निधीकडे वर्ग केला जातो. यानंतर प्रतिधारण नफ्याचा दुसरा घटक सांगितलेला आहे कर प्रणालीचे धोरण. कर प्रणालीचे धोरण याचा अर्थ कंपनीचे बचत करण्याचे प्रमाण हे सरकारच्या कर आकारणीच्या धोरणावर अवलंबून असते. जर सरकार मोठ्या प्रमाणात कर आकारणी करत असेल तर जास्त बचत करू शकत नाही आणि जर बचत कमी असेल तर संचयी नफासुद्धा कमी होतो. त्यामुळे हा घटकसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिसरा घटक सांगितलेला आहे लाभांशाचे धोरण. जेव्हा कंपनी त्यांच्या भागधारकांना लाभांशाचे वाटप करत असते तेव्हा कंपनीला अनेक लाभांशाचे धोरण ठरवावे लागतात आणि त्यानुसार त्याचे वाटप करावे लागतात. त्यामुळे कंपनीचे संचालक मंडळ नफा वाटपाचे काम करते. जर कंपनी सुरक्षित लाभांश धोरण की ज्याला कन्झर्वेटिव्ह डिव्हिडंड पॉलिसी म्हटले जाते, हे जर धोरण कंपनी अवलंबत असेल तर नफ्याचे संचयीकरण जास्त होते,
पण अशा धोरणामुळे कंपनीला कमी लाभांश दर हा घोषित करावा लागतो. आणि त्यानंतर शेवटचा घटक सांगितलेला आहे सरकारी नियंत्रण. देशातील अर्थव्यवस्थेची स्रोते सरकारच्या हातात असतात. याचाच अर्थ देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी जी अनेक प्रकारची सूत्रे असतात ते सूत्रे सरकारच्या हातात असतात. प्रत्येक कंपनीला सरकारी कायद्याचे पालन करावे लागते व त्यानुसार लाभांशाचे धोरण राबवावे लागते. म्हणजे अशा प्रकारे कंपनीला या 4 घटकांच्या आधारे संचयी नफा इथे मिळवता येतो. म्हणजे अशा प्रकारे आज आपण अग्रहक्क भाग म्हणजे काय, त्याचे एकूण 10 वैशिष्ट्य बघितली. त्याचप्रमाणे आपण अग्रहक्क भागांचे प्रकार, त्यातले आपण 8 प्रकार बघितले. आणि मालकीच्या भांडवलातील दुसरा स्रोत प्रतिधारण नफा आणि त्याचे घटक या संकल्पनांबद्दल आपण माहिती घेतली. या पुढचा भाग आपण पुढील तासाला बघूयात. थँक यू फॉर लिसनिंग मी.